आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट या ठिकाणी बघत आहोत. त्याचा प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे उत्तर तुम्हाला पाठवलेलं आहे. ते पहिल्यांदा तुम्ही पूर्ण लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी जी आता माहिती सांगतो आहे ती माहिती समोर तुम्ही लिहिलेलं समोर ठेवायची वही, आणि त्या वहीमध्ये रेकॉर्डवर मी जी पाठवलेली माहिती आहे ते ऐकत त्याच्यावर टिक करत जायचं. म्हणजे तुम्हाला ही माहिती समजून घेणं, प्रॉब्लेम समजून घेणं सोपं जाईल. मात्र वहीमध्ये पहिल्यांदा लिहिल्याशिवाय, प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय, प्रॉब्लेम पण लिहायचा आणि सोडवलेलं पण घ्यायचं उत्तर, आणि दोन्हीकडं टिक करत हा प्रॉब्लेम समजावून घ्यायचा आहे. मोबाईलमध्ये सगळा प्रॉब्लेम बघायला पाहिजे असं काय नाही. जी माहिती मी सांगतो ती ऐकत जरी समजा तुम्ही टिक केला तुमच्या वहीमध्ये तरी देखील बऱ्यापैकी तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला समजतो. जर एखादा गोष्ट जर समजा तुम्हाला समजली नाही तर मग मोबाईलमध्ये परत तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता आपण पार्टनरशिपचा प्रॉब्लेम या ठिकाणी सुरू करत आहोत. तो पहिला प्रॉब्लेम तुम्हाला दिले बघा. त्याच्यामध्ये फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स गणेश अँड कार्तिक you are required to prepare a trading and profit and loss account for the year ended 31st March 2011 and balance it as on that date after taking into account the additional information. ही अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि ट्रायल बॅलन्स त्यांचा दिलेला आहे. सोल ट्रेडरचा जो आपण या अगोदर जे प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत त्याच पद्धतीचा हा प्रॉब्लेम असतो, फक्त त्याच्यामध्ये जो बदल आहे तो नंतर तुम्हाला मी माहिती सांगेन. आता ट्रायल बॅलन्स या ठिकाणी दिलेलं आहे. त्याची ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, आउटस्टँडिंग वेजेस ₹1000 वेजेसला आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्समध्ये टिक करायचं आहे. डिप्रिशिएट फर्निचर बाय 10% फर्निचरला आपण टिक करायचं आहे. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स 300 इन्शुरन्सला देखील आपण या ठिकाणी टिक करायचं आहे. आता याच्यामध्ये सगळी ही माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता प्रत्यक्ष प्रॉब्लेमला आपण सुरुवात करायचं आहे. यामध्ये पहिला आयटम जो आहे तो ओपनिंग स्टॉक 18,000, आणि ओपनिंग स्टॉक आपण कुठं घेतो? ट्रेडिंग अकाउंटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला या ठिकाणी ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकलेलं आहे. ते या बेरजेच्या रकमेच्या कोष्टकाच्या वर ट्रेडिंग अकाउंट, याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि हे बॅलन्स शीट ही ॲसेट बाजू, ही लायबिलिटी बाजू. लक्षात आलं. आता आपण पहिला आयटम बघितला ओपनिंग स्टॉक, तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येतो. दुसरा आयटम आहे परचेसिस, आणि परचेसिस म्हणजे खरेदी, आणि खरेदी आपण कुठे घेतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला या ठिकाणी ₹24,000 आपण घेतलेले आहे. त्याच्यानंतर वेजेस हा देखील मूळ खर्च आहे, त्यामुळं आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला या ठिकाणी त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला ₹2400 घेतलेले आहेत. एक ओळ सोडून आपण अंडरलाईन केलेले आहे. त्याच्यानंतरचा आयटम आहे कॅरेज इनवर्ड, म्हणजे खरेदी केलेल्या मालावरचा हा खर्च वाहतुकीचा, आणि खरेदीचा खर्च असल्यामुळे आपण कुठे येतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॅरेज इनवर्ड ₹1200 आपण घेतलेले आहे. कॅश इन हँड म्हणजे संपत्ती आपली, मालमत्ता आहे, आणि त्यामुळं आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला कॅश इन हँड घेतलेला आहे. इथं मालमत्ता घेतो आपण, मालमत्ता व एनी, समजलं का नाही. आणि ॲडव्हान्सेस, जर आगाऊ रक्कम आपण ॲडव्हान्स काय दिली असेल तर ती या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स म्हणजे विमा उतरवलेला आहे आपण, आणि हा विम्याचा खर्च आहे ₹1200. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इन्शुरन्स इनरला घ्यायचा आहे, कारण का त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे एक ओळ सोडून अंडरलाईन करायची आहे. जेव्हा ॲडजस्टमेंट येईल त्यावेळी ती ॲडजस्टमेंट आपण करायची आहे. त्याच्यानंतर आहे पोस्टेज अँड टेलिग्राम म्हणजे पत्रव्यवहार, पोस्टेजचा खर्च आहे हा, त्यामुळं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला घेतो खर्च असल्यामुळं, त्यामुळं टू पोस्टेज अँड टेलिग्राम ऑफिसचा खर्च आहे तो. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स म्हणजे काय? सन्ड्री डेटर्स म्हणजे आपलं येणं, आणि आपलं येणं जे आहे ते आपण कुठं दाखवतो? हे मालमत्तेमध्ये दाखवतो, असेट्समध्ये दाखवतो. सन्ड्री डेटर्स डायरेक्ट आपण आउटरला घेतलेलं आहे, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही, ₹21,000. लँड अँड बिल्डिंग ही काय? आपली मालमत्ता आहे, आणि मालमत्ता असल्यामुळं लँड अँड बिल्डिंग आपण असेट बाजूला ₹40,000 घेतलेलं आहे. त्याच्यानंतरचा आयटम कुठला येतो? फर्निचर, आणि
28,000 त्याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर ही देखील मालमत्ता आहे. त्यामुळं बॅलन्स शीटच्या असेट बाजूला फर्निचर 28,000 रुपये त्याच्यावर घ्यायचा आहे. इनरला एक ओळ सोडून आपण ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास खर्च आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रवास खर्च हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला 1,300 रुपये आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण डिस्काउंट दिला, समजलं का नाही. ज्या लोकांच्याकडून आपण ज्यांना माल विकला, ज्यांच्याकडून येणं आहे त्यांना आपण डिस्काउंट दिला, तो आपल्या एक दृष्टीनं तोटा आहे आणि तोटा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू डिस्काउंट अलाउड 900 रुपये आपण या ठिकाणी घेतलेले. त्याच्यानंतर बघा बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडाले. आपलं जे येणं होतं ते कमी झालं, पैसे बुडाले आणि पैसे बुडाले म्हणजे आपला फायदा काय तोटा आणि तोटा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू बॅड डेट्स 2,000 रुपये आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बिल्स रिसिएबल म्हणजे येणं हुंडी. येणं आहे तुमचं आणि येणं कुठे घेतो आपण असेटला आणि असेट बाजूला आपण या ठिकाणी घेतलेलं बघा बिल्स रिसिएबल 8,000 रुपये. हे डेबिट बाजू ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बाजू आयटम सगळे संपलेले आहेत. आपण क्रेडिट बाजूचे घ्यायचे आहेत. त्यातला पहिला आयटम आहे कॅपिटल. आता या ठिकाणी बघा या अगोदर सोडवलेले प्रॉब्लेम आणि यात फरक असा आहे की हा पार्टनरशिपचा प्रॉब्लेम आहे आणि पार्टनरशिपमध्ये काय एकापेक्षा जास्त व्यक्ती मालक त्या ठिकाणी असतात आणि इथं दोघेजण मालक आहेत, गणेश आणि कार्तिक. गणेशचं भांडवल आहे 50,000, कार्तिकचं आहे 30,000. आता हे दोन्ही वेगवेगळं दाखवायचं. इथं दाखवलेलं बघा कॅपिटल आपण घेतो कुठं लायबिलिटी बाजूला आणि लायबिलिटी बाजूला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटल पहिल्यांदा गणेशचं घेतलेलं आहे इनरला 50,000 रुपये. 2 ओळी सोडून समजलं का नाही. कार्तिकचं वेगळं घेतलेलं आहे किती 30,000 रुपये. त्याला त्या खाली देखील 1-2 ओळी सोडून अंडरलाईन आपण करायची आहे. त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स हा एवढाच फरक या ठिकाणी बघा. इथं कॅपिटलचा जो फरक आहे हा फरकच फक्त आपल्याला या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये पार्टनरशिपची आहे. नाहीतर सोल ट्रेडरचा आणि या प्रॉब्लेममध्ये फारसा असा काही फरक आपल्याला नाही आहे. इथं 2 मालक आहेत म्हणून त्यांचं दोघांचं भांडवल वेगळं दाखवायचं. दोघं वेगळे आहेत, त्यांनी वेगळं भांडवल आणलेलं म्हणून इथं दाखवायचं आहे. त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये बघा सनरी क्रेडिटर्स म्हणजे देणं आणि देणं कुठे येतो आपण लायबिलिटी बाजूला. लायबिलिटी बाजूला कॅपिटलच्या खाली सनरी क्रेडिटर्स 10,000 रुपये आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर बिल्स पेएबल देणं हुंडी आणि देणं हुंडी असल्यामुळं ते देखील आपण बिल्स पेएबल लायबिलिटी बाजूला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला बिल्स पेएबल 7,800 घेतलेले आहेत. त्यानंतर बघा रेंट रिसिव्ड म्हणजे भाडं मिळालं म्हणजे आपलं उत्पन्न आहे, फायदा आहे आणि फायदा कुठं घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याची क्रेडिट बाजू ही बाय रेंट रिसिव्ड 2,200 रुपये या ठिकाणी 2,200 रुपये आपल्याला मिळाले. त्याच्यानंतर आयटम आहे बघा सेल्स आणि सेल्स या ठिकाणी आपण घेत आहोत आणि सेल्स कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या बाजूला क्रेडिट बाजूला बाय सेल्स 52,500. लक्षात आलं का नाही बघा. आता याच्यानंतर आपण काय घेणार आहे ॲडजस्टमेंट. या सगळ्या ट्रायल बॅलन्स आता या ठिकाणी संपलेला आहे. ॲडजस्टमेंट आपण घेणार आहोत. त्यामध्ये पहिलं क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2011 वॉज व्हॅल्यूड ॲट 20,000 ॲट ₹20,000. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्युएशन किती केलेलं आहे त्यांनी 20,000. आता ॲडजस्टमेंटमध्ये जे आयटम असतात ते नेहमीप्रमाणे त्याचे 2 इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत आणि ट्रायल बॅलन्समध्ये आता आपण जे सोडवलो आहे त्याचे किती इफेक्ट द्यायचे 1 आणि ॲडजस्टमेंटमध्ये हे नवीन एंट्री असते त्यामुळे या प्रत्येकाचे 2 इफेक्ट द्यावे लागतात. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय झालं परचेसिसमधून म्हणजे शिल्लक माल आहे तो वजा व्हायला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक 20,000 घेतलेला आहे. आता याचा दुसरा पीठ द्यायला पाहिजे. दुसरा पीठ आपण कुठे देणार क्लोजिंग स्टॉक ही मालमत्ता आहे आपली म्हणून बॅलन्स शीटच्या असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 20,000 रुपये आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 2 आउटस्टँडिंग वेजीस वॉज ₹1,000. 1,000 रुपये आउटस्टँडिंग वेजीस आहेत. इथं बघा वेजीस आपण किती दिले आहेत बघा 2,400 रुपये दिलेले आहेत आणि याच्यामध्ये या अजून 1,000 रुपये मजुरी वेजीस द्यायचे. काम झालं आहे, काम केले लोकांनी मात्र त्यांची मजुरी आपण दिलेली म्हणजे शेवटच्या महिन्याचं वगैरे असं काय असण्याची शक्यता असते तसं त्याने दिलेलं नाही. आता मजुरी द्यायची आहे देणार आहे आपण आणि देणार आहे मात्र तू या वर्षीच्या खर्चात येतो म्हणून आउटस्टँडिंग वेजीस या वर्षाच्या खर्चात वाढवायचे म्हणजे एकूण मजुरी या वर्षाची किती आली आपली 3,400. लक्षात आलं का नाही बघा. आता याचा दुसरा इफेक्ट
दुसरा एफिट आपल्याला घ्यायचा आहे. आता हे देणं आहे आपलं 1,000 रुपये आउटस्टँडिंग वेजेस देणं आहे. आणि देणं कुठे घेतो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला आउटस्टँडिंग वेजेस 1,000 रुपये या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर डिप्रिसिएट फर्निचर बाय 10%. या ठिकाणी फर्निचरवर डिप्रिसिएशन आपल्याला घ्यायचं आहे. आता फर्निचर हे 28,000 आहे. 28,000वर 10% डिप्रिसिएशन त्यांनी सांगितलेलं आहे. आता डिप्रिसिएशन म्हणजे काय? घसारा. घसारा कशामुळे होतो? फर्निचर आपण वापरलो आणि वर्षभर फर्निचर वापरल्यामुळं त्या फर्निचरची झीज झाली आणि झीज झाल्यामुळं फर्निचर काय झाली? खराब झाली आणि खराब होते किंवा त्याची किंमत कमी होते. आता किंमत जर समजा फर्निचरची कमी झाली असेल तर तेवढी फर्निचरची किंमत काय करायला पाहिजे? आपल्याला कमी करायला पाहिजे. पण फर्निचरमधून लेस डिप्रिसिएशन 10%, याच्या 28,000च्या 10% 2,800 असे म्हणून आउटरला आपण वजा करून घ्यायचं आहे 25,200. त्याच्यानंतर याचा दुसरा इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. एक इफेक्ट आपण या ठिकाणी घेतला, फर्निचरची किंमत कमी केली आणि फर्निचरची किंमत कमी केल्यामुळं काय झालं? आपलं तोटा आहे. आणि तोटा असल्यामुळं आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवायचं टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 2800 रुपये. कुठला आयटम कुठे घेतले, काय घेतले, सगळं डिटेल तुम्हाला या ठिकाणी मी माहिती देत आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. आता झालं काय विमा आपण भरलेला आहे. किती भरलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला आहे टू इन्शुरन्स 1,200 रुपये. समजलं का नाही? इथं 1,200 रुपये आपण घेतलेले आहेत. मात्र हे इनरला घेतलेले आहेत कारण या 1,200 रुपयामध्ये 300 रुपये पुढच्या वर्षीचे आहेत. आता आपला नियम काय सांगतो? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नियम काय सांगतो? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला जे आयटम येतील ते सगळे आयटम ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे चालू वर्षाचे असायला पाहिजे. चालू वर्षाचा खर्च असायला पाहिजे किंवा चालू वर्षाचं उत्पन्न असायला पाहिजे. मग आता मला सांगा 1,200 पैकी 300 रुपये कुठल्या वर्षाचे आहेत? पुढच्या वर्षाचे आहेत. आणि पुढच्या वर्षीचे असल्यामुळं चालू वर्षाच्या खर्चात ते आलेले आहेत, तेवढे काय करायचे? वजा करायचे. म्हणून 1,200 म्हणून 300 वजा केले आपण प्रीपेड म्हणून. आणि खरं म्हणजे या वर्षाचं इन्शुरन्सचा खर्च किती आहे? 900. आता 300 रुपयाचा दुसरा पेट द्यायला पाहिजे आपल्याला. आणि दुसरा पेट आपण कुठं देणार? हे पुढच्या वर्षीचं असल्यामुळं प्रीपेड ॲडव्हान्स म्हणतो आपण. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये आपण या ठिकाणी घेतलेले आहे. लक्षात आलं का? आता नेहमीप्रमाणे हा प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. प्रॉब्लेम कसा? ट्रेडिंग अकाउंटची ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायचं. जी बेरीज मोठी आहे, डेबिटची बेरीज वेगळी करायची, क्रेडिटची वेगळी करायची. जी बेरीज मोठी आहे ती दोन्हीकडे लिहायची. आता इथं बघा 72,500 ही क्रेडिटची बेरीज आहे, ती मोठी बेरीज आहे, ती दोन्हीकडे आपण लिहिलेली आहे. आणि हे 1, 2, 3, 4 आयटम याच्यातून जर बेरीज करून वजा केला तर या डेबिटची बेरीज कमी आहे आणि जो कमी आहे फरक येतो तो फरक आहे 25,900. आणि 25,900 क्रेडिट बाजू मोठी आहे, याचा अर्थ डेबिट बाजू लहान आहे, म्हणजे आपल्याला फायदा झालेला आहे. आणि हा जो ट्रेडिंग अकाउंटला फरक येतो, हा जो फायदा येतो त्याला टू ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतात. कळलं का नाही? याला ग्रॉस प्रॉफिट म्हणाल, GP. कळलं का नाही? कॅरीड डाऊन C/D जरी असं लिहिला तर हा GP ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट नेहमीप्रमाणे कुठे घ्यायचं? हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घ्यायचं. लक्षात येते काय? बघा, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती आहे 25,000. इथे देखील 25,900, इथे देखील 25,900. त्याच्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील ट्रेडिंग अकाउंटसारखाच क्लोज करायचा आहे. डेबिट बाजूची बेरीज वेगळी करायची आहे, क्रेडिट बाजूची बेरीज वेगळी करायची आहे आणि जी बेरीज मोठी येईल ती दोन्हीकडे लिहायची आहे. आता इथं क्रेडिट बाजूची बेरीज 28,100 आलेली आहे, ती मोठी आहे, त्यामुळे तीच बेरीज आपण दोन्हीकडे लिहिली आहे. आणि डेबिट बाजूची बेरीज लहान आहे. कितीनं लहान आहे? 19,500 लहान आहे, म्हणजे एवढा फरक आलेला आहे. आता 19,500 क्रेडिट बाजू मोठी आहे, समजलं का नाही? आणि ही क्रेडिट बाजू मोठी आहे, याचा अर्थ 19,500 तुम्हाला फायदा झालेला आहे. किती फायदा झालेला आहे? 19,500. आता 19,500 फरक आला, हा फायदा आहे. आणि याला टू नेट प्रॉफिट असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? नेट प्रॉफिट. किती आहे? 19,500. या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आणि या प्रॉब्लेममध्ये फरक काय तुम्हाला सांगतो. आता या व्यवसायामध्ये दोघेजण मालक आहेत. या प्रॉब्लेममध्ये जर भेटला तर मालक किती जण आहेत? दोघेजण. मला सांगा 19,500 हा जो नफा झालेला आहे हा किती जणांना दिला पाहिजे? दोघांना.
मग दोघांना इथं काय करायचं आहे, इनरला असं वाटून दाखवायचं आहे. त्यांचं प्रमाण काय दिलेलं नाही, याचा अर्थ हे समान आहे. लक्षात आलं. आता समान वाटून द्यायचं. 19,500 2 भाग करायचे. 9,750 9,750 समजलं का नाही. आणि 9,750 पहिला मालक आहे तो गणेश, त्याला द्यायचे. दुसरा कार्तिक आहे, त्याला देखील 9,750 अशी द्यायची. इनरला फक्त दाखवायची याची फोड. लक्षात आलं. आता प्रॉफिट आपण झालेला, प्रॉफिट काय करतो आपण, प्रॉफिट झाल्यामुळं मालकाचं भांडवल काय होतं, वाढतं. म्हणून गणेशचं जे काही कॅपिटल आहे त्या लायबिलिटी बाजूला त्याच्यामध्ये ॲड करायचं. गणेशचं कॅपिटल 50,000 आहे, त्याला नफा मिळाला 9,700, तो इथे घ्यायचा. ॲड नेट प्रॉफिट म्हणायचं 9,700, तिची बेरीज आउटरला घ्यायची. 59,750 असं आपण इथं आउटरला घेतलेलं आहे. दुसरा आहे बा कार्तिक. आता कार्तिकला देखील 9,750 इतका नफा झालेला आहे, तो त्याच्या भांडवलात ॲड करायचा आहे. त्याचं मूळ भांडवल आहे 30,000. त्याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट किती आहे, 9,750 ॲड करायचं आहे. 39,750 इतकी याची बेरीज येते. लक्षात आलं का नाही. मग आता काय करायचं आपण आता जसं आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केलो तसं बॅलन्स शीट देखील आपण क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीटच्या असेट बाजूची बेरीज करायची आहे, लायबिलिटी बाजूची बेरीज करायची आहे. आणि बॅलन्स शीटच्या असेट बाजूची बेरीज आणि लायबिलिटी बाजूची बेरीज ही दोन्हीही सारख्या आल्या पाहिजे, त्याच्यात फरक येता कामा नये. मग आपण केलेलं बरोबर. याला प्रॉब्लेम टॅली होणे असं या ठिकाणी म्हणतात. लक्षात आलं का बघा. आता एक 2च मिनिटामध्ये पार्टनरशिप म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यवसायाला काही मर्यादा येतात एकटा व्यापाऱ्याला, त्यावेळी एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन ज्यावेळी व्यवसाय करतात, मग त्याला भांडवलाची गरज असते, जास्त भांडवलाची गरज असते, टेक्निकची गरज असते, मनुष्यबळ कमी पडत असतं. अशा वेगवेगळ्या कारणानं एकापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन व्यवसाय ज्यावेळी करतात त्याला भागीदारीचं म्हणतात. जितके भागीदार असतील त्या सर्व भागीदारांना हा नफा काय करायचा आहे, त्याने सांगून दिलेल्या प्रमाणात वाटायचं. आणि जर समजा प्रमाण जर दिलं नसेल तर तो नफा समान प्रमाणात वाटायचा. ठीक आहे.